कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेडमध्ये झालेल्या गोवंश हत्या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवून 24 तासांच्या आत 3 आरोपींना ताब्यात घेतले। तपासादरम्यान पोलिसांकडून एक जिवंत बैल व गोवंश जनावरांचे मांस ताब्यात घेण्यात आले। आज रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी यांनी खेड पोलीस स्थानकात भेट देऊन खेडमध्ये निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतलाय व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे मिळवून पुढील तपासाचे आदेश दिले आहेत। यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून या गोवंश हत्या संदर्भातील तपासाची सविस्तर माहिती दिली आहे। पाहूयात। दिनांक 22 डिसेंबर रोजी देवणी पुलाखाली काही गोवंश जातीच्या प्राण्यांचे अवशेष त्या ठिकाणी सापडले। त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन तात्काळ ते ताब्यात घेतले। त्या अनुषंगाने प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जेव्हा तपास करताना आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला तेव्हा पोलिसांना एक माहिती मिळाली की त्याच्यामध्ये खेड परिसरामध्येच राहणारा इसम जो आहे अशा जनावरांचा तस्करी करून त्यांची हत्या करत असल्याबद्दलची माहिती मिळाली। तिथं छापा टाकला असता एक बैल त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आला, काही गोमांससुद्धा ताब्यात घेण्यात आलं आणि ह्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीमध्ये आहेत। पोलिसांनी ह्या प्रकरणामध्ये इतर आरोपी जे आहेत त्यांचा सहभाग शोधण्यासाठी सुद्धा शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि त्यांच्याविरुद्धसुद्धा कारवाई निश्चितपणे करण्यात येणार आहे। ह्या प्रकरणी जे दोषी असतील, जे गुन्हेगार आहेत त्या संदर्भात अतिशय कठोर कारवाई करण्याची भूमिका रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ठेवलेली आहे आणि त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाणार आहे। यांच्यावरती पुन्हा भविष्यामध्ये कुठल्या प्रकारे यांच्याकडून अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत म्हणून कठोर अशा प्रकारची प्रतिबंधक कारवाईसुद्धा केली जाणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्याभरामध्येच अशा प्रकारची मोहीम ह्या संदर्भातली घेतली जाईल जेणेकरून कुठेही गोवंश तस्करी होणार नाही, गोवंश हत्या होणार नाही याबद्दलची खबरदारी घेण्याची सूचना जिल्ह्याभरात देण्यात आलेल्या आहेत। प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी खेडमधील जनतेला आवाहन देखील केलं आहे, ते देखील आपण पाहूया। आज मी खेड इथं भेट देऊन तपासाबद्दल सूचना स्थानिक पोलिसांना दिलेल्या आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचं पथकसुद्धा या ठिकाणी आहे आणि ते सुद्धा तपासामध्ये माहिती घेत आहे, तपास करत आहे। ह्या निमित्तानं मला स्थानिक खेडच्या जनतेला आवाहन करायचं आहे, त्यांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। पोलीस ह्या प्रकरणामध्ये कठोर अशा प्रकारचा तपास करत आहे आणि त्याच्या मुळापर्यंत जाऊन सूत्रधारापर्यंत पोहोचून त्याबद्दलची योग्य ती कारवाई निश्चितपणे करेल।